तुळजापूरमध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधात पुजारी आक्रमक झालेले आहेत। तानाजी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। तुळजापूरमध्ये भक्तांना ड्रग्सची एक पुडी दिली जाईल। तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे पुजाऱ्यांचा संताप आहे। आमदार तानाजी सावंत यांनी तुळजाभवानीच्या देवीच्या भक्तांना ड्रग्सच्या पुड्या प्रसाद म्हणून द्यावा ही त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। संबंध तुळजापूर शहरामध्ये असेल, संबंध देशभरात असेल, देवी भक्तांच्या भावना दुखवण्याचं काम आमदार तानाजी सावंत यांनी केलेलं आहे। त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही आपले धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। यंदा नगर परिषद नगरपंचायत पाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर घराणेशाहीचा बोलबाला दिसून येते। कधी नव्हे ती अशी राजकीय कुटुंब व्यवस्था विस्तारण्याचा प्रयोगही दिसतोय। मालेगाव महापालिकेची निवडणूक सुद्धा याला अपवाद नाहीये। MIM पक्षानं रेकॉर्ड ब्रेक करत नातेवाईकांमधील तब्बल 9 जणांना उमेदवारी दिलेली आहे। या शहराध्यक्षासह 2 भाऊ, चुलत भाऊ, भाऊजाई, सून यासह इतर नातेवाईकांचाही समावेश आहे। या निवडणुकीतही घराणेशाहीचा मुद्दा प्रभाव्याने जाणवतोय। गायकवाड कुटुंबातले पण 3 सदस्य या निवडणूक रिंगणात उतरलेले आहे। याच्यात एक थोडी समाधानाची बाब नाही म्हणता ना, परंतु ते ठीक आहे। म्हणजे जे विद्यमान मंत्री आहेत दादा भुसे, त्यांचे पण शालक मुलं वगैरे यांना उभं करावं असं काही कार्यकर्त्यांची इच्छा होती, परंतु ते मुळात घराणेशाही विरुद्ध निवडणूक लढून निवडून आलेले, त्याच्यामुळे त्यांनी मात्र याला फाटा दिला आणि आपल्या परिवारातल्या कोणत्याही सदस्याला उमेदवारी दिलेली नाही। कार्यकर्त्यांना कुठे किंमत राहिली नाही। त्या कार्यकर्त्याने फक्त सतरंजा उचलायचा। किंमत कोणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे। जो पैसा आहे तोच इलेक्शन लढू शकतो। ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी या भानगडीत पडू नये। काय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ही प्रभाग रचना चुकीची आहे। प्रभाग रचनेमुळे विकास कदापि शक्य नाही आणि एक हाती सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या मालेगावचा विकास होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।